नमस्कार. आज शो टाईममध्ये स्वागत असं म्हणण्यापेक्षाही अमर फोटो स्टुडिओमध्ये पहिल्यांदा स्वागत करायला हवं असं मला वाटतं. वेगळं वाटतं ना काहीतरी. अमर फोटो स्टुडिओ, यातले फोटो पण वेगळे आहेत. पासपोर्ट साईज फोटो काढायचं झालं तरी असे काढावेत. वेगवेगळे चेहरे. यातला पहिला चेहरा ओळखीचा वाटतो ना, हा बहुतेक अमेय असावा. अमेय हा खरा चेहरा आहे की हा खोटा आहे? नाही, हा खरा चेहरा आहे. हा खोटा चेहरा आहे. खरा चेहरा असाच असतो. इंटरव्ह्यू वगैरे असले की असा मी आत्ता जसा केला हा असा चेहरा करावा लागतो. पण मग हा फोटो कसा काढता येईल? हा थोडासा प्रयत्न करतोय. मला जमेलच असं वाटत नाही, कारण हा खरा माणूस आहे. पण मी प्रयत्न करतो. साधारण असं काहीतरी केलेलं आहे. अवघड आहे. करावं लागतं ना. मग सखी हा पुढला चेहरा. हा अमर फोटो स्टुडिओतला फेमस फोटो. हा खोटा चेहरा आहे. हा खरा नाही. काहीतरी जे असेल ते पुढला चेहरा बघू. पूजा हा एक वेगळा चेहरा आहे यातला. नाही तूच सांग खरा कुठला खोटा कुठला? हा खरा आहे, हा खोटा आहे. हा ना. आणि नंतरचा चौथा चेहरा, दाढी वाढली आहे म्हणजे सुब्रत. हा तो चेहरा आहे थोडासा खालून. सर वरती. कुठे कुठे हो ना. कुठे जायचं? इकडे ना. हा हे दोन्ही खरेच आहेत. हो ना. सेम टू सेम बघा असं. बापरे. नाही ओळखलं सगळ्यांना ओळखलेलं आहे आपण. धडकी भरवणारेच त्यांचे सगळ्यांचे भाव आहेत. पण तरी अमर फोटो स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं आपण दमदार स्वागत करूयात, जोरदार स्वागत करूयात. आणि सुरुवात करूयात की बाबा हा स्टुडिओ फारच वेगवेगळ्या फोटोंनी चमकतोय. तर हे काय इथे फोटो आणि कसं हे अमर फोटो स्टुडिओ आहे? आम्ही यायचं की नाही तिथे फोटो काढायला? काय जरा अनेक प्रश्न आहेत. काय होतंय सध्या कोणी फेसबुक वगैरे उघडलं, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, की फक्त आणि फक्त पासपोर्ट साईज फोटो चॅलेंज सगळ्यांना दिसतोय. सगळ्यांचे लहानपणीचे फोटोज सगळ्यांनी टाकलेले आहेत आणि हॅशटॅग अमर फोटो स्टुडिओ असा आहे. गेले 2 दिवस सगळ्यांना सोशल मीडियावर दिसत असेल. तर ह्याची सुरुवात आम्ही केली होती यासाठीच की आम्हाला आमच्या नाटकाची पब्लिसिटी करता यावी. आणि असं म्हणतात, मी नाही कुठल्या तरी महान लेखकांनी असं म्हणून ठेवलंय की मराठी नाटकाची पब्लिसिटी केली की पुण्य मिळतं म्हणे, माणूस स्वर्गात जातो असं म्हणतात. तर मला असं वाटतं की अख्खा महाराष्ट्र आता स्वर्गात जाणार आहे. कारण की सगळ्यांनी या नाटकाची पब्लिसिटी केली फेसबुकवर. आणि मला खूप 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 आनंद होतोय की मला असं वाटतं मराठी नाटकाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असावं की सोशल मीडियावर एखाद्या नाटकाचं नाव एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. सो थँक्यू सगळ्यांना. आमचे जे कोण सेलिब्रिटी फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला हे नाटक प्रमोट करायला मदत केली. म्हणजे सगळ्यांचे फॅन्स, सगळे फेसबुक युजर्स, सगळ्यांनी आम्हाला या नाटकाची पब्लिसिटी करायला मदत केली फुकट. त्याबद्दल थँक्स अ लॉट. हे पण आम्ही कला कारखाना प्रस्तुती काहीतरी असं कळालंय तुम्ही निर्माता होण्याचं धाडस करताय. मी सुनील बर्वेंचं समजू शकतो. ताहून सुलाखून ते बाहेर निघालेत. बरं आहे ना सगळं? म्हणजे हो, ऍक्च्युली बरं आहे सगळं, म्हणूनच निर्माता व्हायचं धाडस केलेलं आहे. कसं आहे, असं म्हणतात की एक कुठलीही गोष्ट आयुष्यात एकदा तुम्ही करू शकता. बहुतेक लग्न त्या ॲटिट्यूडने करतात की एकदा तर करून बघू शकतो. त्या दृष्टीने आम्ही म्हटलं एकदा निर्मिती तर एकदा तर करून बघू. लग्नाचं उदाहरण मी समजू शकतो. पण सखी तू देखील याच्यामध्ये आहेस. म्हणजे आता तुम्हा चारही मंडळींना बघत असताना टेलिव्हिजन असं सगळं समोर येते. म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी, आणि त्यात देखील आम्ही एक वेगळी धमाल बघत होतो. इथेही तसंच असणार आहे, सगळं हलकं फुलकं. कारण अर्थात तुम्हाला बघितल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा त्याच असणार आहेत. हो, अगदीच अपेक्षा आहेत आणि आम्हाला रिस्पॉन्स पण तसा येतोय. पण ती जी दिलदोस्ती दुनियादारीची आमची इमेज आहे ती जाऊन अमर फोटो स्टुडिओची इमेज यायला थोडा वेळ लागेल. आणि तो आम्ही सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे आणि त्याला आम्ही वेळ देतोय. आमचा अमर फोटो स्टुडिओ हे कम्प्लिटली वेगळं आहे. काही साम्य नाही आहे दिलदोस्ती दुनियादारीशी, आणि आमच्या सगळ्यांच्या कॅरेक्टर्सशीही काही साम्य नाही आहे. आणि ते तुम्ही या नाटक बघायला म्हणजे तुम्हाला कळेल. आणि असं जसं हे पोस्टर आहे तसंच ते नाटक आहे. वॅकी आहे, क्रेझी आहे, आणि इट विल बी फन. प्लीज कम. पूजा, तिथेही धमाल असणार आहे. म्हणजे तिथं आम्ही बघत होतो, तिथे तुझी गडबड असायची कायम. आणि आम्हाला सांगायचा भेटला की तिथे तिची फार गडबड सुरू असते, गोंधळ सुरू असतो. हो, आणि मला मजाच येते. म्हणजे आता काही दिवसांनी नाटक पण येईल, पण मला हे सांगावं असं वाटतं की हे माझे छान
तिघं मित्र, चांगले मित्र आहेत. पुन्हा एकदा जमून आलं. पुन्हा एकदा. आणि चांगले को ॲक्टर्स आहेत माझे आता, आणि चांगले प्रोड्युसर्स पण आहेत म्हणजे, त्यांनी मला नाटकात चान्स दिला. थँक्यू सो मच. सो आता रिहर्सलमध्ये मजा येतेच आहे, आणि काही दिवसांनी येऊच आम्ही समोर तुमच्या. सो नाटक बघायला नक्की या. हो ना. आपण थोडं लुक बद्दल बोलू. म्हणजे हा चेहरा पहले कसा तिथे देख लीजिए, पहचान लीजिए इसे, यही वो शख्स है जो पहले दाढ़ी बना के आता था, अब दाढ़ी बढ़ा के आया है. निपुण नाही समजवायची गरज पडणार फार तुला. हा, होतंय सगळं इथे व्यवस्थिशीर. काय कशासाठी स्पेशल याच्यासाठी? नाही, एकतर आळस क्रमांक 1 कारण आहे याचा, आळस. क्रमांक 2 पाणी वाचवणे. अशा 2 कारणांमुळे ही दाढी वाढलेली आहे. पण जसं या दाढीत लुक वेगळा आहे तसंच या नाटकाचं आहे. या नाटकात एक वेगळ्याच भूमिकांमध्ये आम्ही सगळे तुम्हाला बघायला मिळणार आहोत. आणि असं हा जो मॅडनेस आहे, हा वॅकीनेस आहे, हेच अमर फोटो स्टुडिओमध्ये घडतं. त्यामुळे हा वॅकीनेस, मॅडनेस बघण्यासाठी अमर फोटो स्टुडिओत यावंच लागेल. पण मग ते केव्हा यायचं, म्हणजे केव्हापासून त्याची? लवकरच आपल्यासाठी पुढच्या महिन्यात हे नाटक रंगमंचावर येईल. त्यामुळे पुढच्या महिन्यात, जसं मी म्हणतो की एकदा तरी आयुष्यात तुम्हाला पासपोर्ट फोटो काढायला जावंच लागतं, कशासाठी? आधार कार्ड, रेशन. तसं एकदा तरी अमर फोटो स्टुडिओ येऊन बघायलाच पाहिजे सगळ्यांनी. कंपल्सरी आहे, कंपल्सरी. थोडा पेचात टाकणारा प्रश्न विचारू. हे सगळं जुळून येत असताना निपुणच का? काय मी जेव्हा तरुण होतो तेव्हा आमची मैत्री झाली. आणि तेव्हा काय होतं, अशा आणाभाका वगैरे होतात ना, प्रॉमिस होतात की मी काही केलं तर तू असशील, तू काही केलं तर मी असेन त्यात, असं ते ठरलेलं तेव्हा. आणि आता आम्ही हे सुनील दादाबरोबर मिळून करतो हे नाटक. तर असं होतं की पटकन आपल्या जवळच्या मित्राला घेऊ, म्हणजे पैसे वगैरे वाचतील असं म्हणून निपुण. आणि फसलोस. पण झालंय काय की निपुण धर्माधिकारी आता खूप मोठे सेलिब्रिटी झालेत. त्यांचा तो कास्टिंग काउच नावाचा शो खूप फेमस आहे. त्यात येणाऱ्या माझं जाऊ द्या, पण त्यात येणाऱ्या ऍक्ट्रेसेस सगळ्या निपुणला क्यूट आहे, किती छान आहे, गोड आहे, निरागस आहे असं म्हणतात. त्यामुळे त्यांचं फॅन फॉलोईंग एकंदर वाढलंय. त्यामुळे एक सेलिब्रिटी डिरेक्टर ऑन बोर्ड असल्याचा आम्हालाही फायदा होईल असं वाटलं. त्यामुळे मला म्हटलं की निपुण धर्माधिकारी हेच आपल्याला हवे त्या प्रोजेक्टसाठी. गाणं वगैरे, म्हणजे गाणं दरवेळी असं गाणं वगैरे गाण्याची इच्छा होत असते त्यांना, तसं तुम्ही त्यांना यावेळी साथ देणार आहात पाठीमागून असं काही? हो, अगदीच देणार आहोत साथ. एकमेकांना साथ देत पुढे जाणार आहोत. आणि खरं तर या म्हणजे आता सॉरी मी सतत गंभीर बोलतेय तुमच्या सगळ्यांमध्ये, पण म्युझिक झाली तशी गंभीरच होतं. आमच्या नाटकात गाणी आहेत, अनेक गाणी आहेत. गंधार संगोरामने आमची गाणी कंपोज केली आहेत, आणि तेही बघायला मिळणार आहे नाटकात. गाणी, डान्सेस आणि व्हिज्युअली पण ते ग्रँड असणार आहे. हो ना, हो ना. मग आता निपुण बरोबर आणाबाका झाल्या, मग आता या नाटकानंतर सुनील बर्वेन बरोबर ही, म्हणजे मी शक्यतो माझा असा प्रयत्न असतो, जे कोणी निर्माते दिग्दर्शक आहेत त्यांच्याशी मी नेहमीच चांगला वागतो. आणि असं काही मी मुद्दाम फायद्यासाठी करत नाही, माझा स्वभावच तसा आहे. त्यामुळे अर्थातच सुनील दादा बरोबर माझी खूप चांगली गट्टी जमली आहे. आणि असं हेही ठरलंय की जसं त्यांनी हार्बेरियम च्या उपक्रमात जुनी नाटकं रिवाईव्ह केली, तसं 20-25 वर्षानंतर हे नाटक पण परत रिवाईव्ह करायचं, आणि त्यात मी 4 रोल करायचे असंही आमचं ठरलं. किंवा हा देखील एक पर्याय ना, पुढलं नाटक आत्ताच घोषित करून टाका काय? हो. आणि त्यात एकाचं तर होऊ दे बरं, मग पुढचं बघू. सगळ्यात जमा खर्च लक्षात घेतलाय? खर्च अजून तरी केले, निपुण वगैरे असल्यामुळे. गंधार संगोराम पण आमचा मित्र आहे, लिरिसिस्ट चेतन डांगे पण आमचा मित्र आहे, लेखिका मनस्विनी पण मित्र आहे. त्यामुळे जमा फक्त बघितलंय, खर्चाचं अजून बघायचं आहे. निर्माते म्हणून आम्ही आम्हालाच घेतलंय, म्हणजे बघा. बरं, या मॅड 4 चेहऱ्यांव्यतिरिक्त अजून एक मॅड चेहरा आमच्या बरोबर असणार आहे, जो इथे तुम्हाला दिसत नाही पण इथे तुम्हाला दिसतोय, तर त्याला आम्ही बोलू इच्छितो.
सिद्धेश पुरकर हा एक अतिशय पुण्यातल्या प्रायोगिक रंगभूमीचा उभारता कलाकार आणि असा आहे, तर तो आता व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करतोय. तर सिद्धेश गेस्ट अपीरियन्स वगैरे की काय म्हणजे काय सगळ्यात जास्त आहे रोल. तो कसा त्याचा सगळ्यात जास्त आहे रोल. तो कळेलच तुम्ही नाटक बघाल तेव्हा, पण त्याचा सगळ्यात जास्त आहे. खिडकीतनं आका वगैरे मारायच्या नाही ना, तसं काय नाही ना. चौघांबरोबर माझा एक रोल आहे नाटकात. आम्ही 5 जण या नाटकातले कलाकार आहोत आणि काही नाही, हा सगळा वॅकिनेस आणि वेडेपणाच आम्हाला आता पूर्णपणे अंगभूत करून या अभिनयाला उभं राहायचं आहे. आणि आता महिन्याभरात नाटक तयार होईल, प्रॅक्टिस खूप जोरात चालली आहे. तर त्याच्यामुळे या चौघांबरोबर उभं राहायचंय, ती एक एक्साइटमेंट आणि मजा आहे. हो ना, मला अजिबात तुमच्याशी बोलताना सिरियस हो असं वाटत नाही की असं अजिबात की काय सखोल विश्लेषण याचं करता येईल असं म्हणावंसं वाटत नाही. पण थोडक्यात मी आत्तापासून कनेक्ट होतोय तुमची ही सगळी एनर्जी बघितल्यानंतर. जरा त्याबद्दल सांगा ना की पुन्हा एकदा मला त्या स्टोरीकडे यावंसं वाटतंय, माझी एक्साइटमेंट आहे प्रेक्षक म्हणून. त्याबद्दल जरा बोला ना की कसे आपण कनेक्ट होतो हे सगळं बघताना. तरुण वर्ग जर मॅक्सिमम आला ना या नाटकाला तर आम्हाला सगळ्यांना प्रचंड आनंद होईल. कारण हाच प्रयत्न आहे की समविचारी लोक जे आहेत किंवा हे जे नाटक आहे हे आम्ही जर नाटक बघायला गेलो तर आम्हाला कसं नाटक बघायला आवडेल त्या प्रकारचं नाटक आहे. सो आम्हाला असं वाटतं की प्रोसेसमध्ये इतकी मजा येते, इतकी एन्जॉयमेंट येते. तर जेव्हा प्रोसेसमध्ये तुम्हाला एवढी मजा येते, एवढा आनंद मिळतो त्या प्रोसेसचा, तर ते तुमच्या कामात दिसतं. सो मला असं वाटतं की हा एक नुसतं नाटक नसून हा एक अनुभव व्हावा आमच्यासाठी सुद्धा आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा. तालीम सुरू झाली? हो, 2 महिने झालं सगळं रेडी आहे. आणि मग ओपनिंग? हो, आता करतोच आहे, पण तालीम होतीये म्हणजे अजून ती पहिल्या प्रयोगापर्यंत असेलच. पहिल्या प्रयोगापर्यंत? मग परत अरे हे आयुष्य हेच नाटक आहे, जग ही रंगभूमी आहे आणि आपण त्यावरचे कलाकार, त्यामुळे खूप वर्ष तालीम चालू आहे. मी पुन्हा सांगतो, मला नाही सिरियस व्हावंसं वाटत आहे अजिबात. चलो फायनली जरा मॅडमच्या आवाजात एक अपील द्या ना प्रेक्षकांना तुम्ही. माझी आई इकडे बसली आहे आणि माझा आवाज हा तिच्या आवाजासारखा आहे, म्हणून आता तू ठरव काय करायचं. करून बघ ना आधी, हे धाडस केलं जर निर्माता म्हणून. शुभांगी गोखलेंची नक्कल करतो, मला वाटत नाही त्यांना काही प्रॉब्लेम असेल. चालेल चालेल चालेल. हा बघ, मी त्यांचा लाडका आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तर आमचं नाटक आहे, नक्की बघायला या. अमर फोटो स्टुडिओ, सखी गोखले पण आहे, सुरत आहे, पूजा आहे, निपुणनी बसवलेलं आहे, सुनील बरोबर प्रोड्युसर आहेत. नक्की या अमर फोटो स्टुडिओ, हॅशटॅग अमर फोटो स्टुडिओ. बाय. तर शो टाईम मध्ये आपण बोलतोय सुबक निर्मित आणि कला कारखाना प्रस्तुत अमर फोटो स्टुडिओ बद्दल. मोठी चर्चा होती अगोदरच फेसबुकवरती याबद्दल. थेट आपण निर्मात्यांनाच विचारूयात अमर फोटो स्टुडिओ, कारण आत्तापर्यंत सुबक म्हटल्यानंतर याही गोष्टीचा आनंद होता नाटकाचे रसिक म्हणून की रंगभूमीवरच्या माइलस्टोन कलाकृती तुम्ही पुनरुज्जीवित केल्या नवीन संचाच्या माध्यमातून. पण आता हे एक नवकोर नाटक समोर येत आहे. तुम्ही आता माइलस्टोन हा शब्द वापरला तर कोणास ठाऊक हेही नाटक माइलस्टोन ठरू शकतं. सो वी आर जस्ट प्रेईंग फॉर इट. आणि खरं सांगायचं तर सुबकनी आजपर्यंत जी हर्बेरियममध्ये केली ती 5 नाटकं, तेवढीच माझी अपेक्षा होती. मला वाटलं होतं की मी तेवढंच करीन. त्यानंतर खूप लोकांचा छान प्रतिसाद पाहून मला असं वाटलं होतं की मी कदाचित हर्बेरियम 2 किंवा अशीच परत काही 5 नाटकं जुनी करावीत असं माझ्या मनात होतं. पण त्याला एक काय म्हणतात मूर्त रूप येत नव्हतं. इन द मीन टाईम सखी गोखले, अमेय वाघ आणि सुव्रत जोशी हे तिघंजण एकदा माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला नाटक करायचं आहे. ते म्हणते की आत्ता तरी मी नाटक कुठलं करत नाही. ते म्हणे की नाही नाटक करायचं म्हणजे आम्हाला नाट्य निर्मिती करायची आणि त्यात कामही करायचं. तर मला ती आयडिया खूप आवडली, कारण तरुण पिढी येते नाटकाकडे किंवा तरुण कलाकार नाटकात काम करत आहेत, पण जोपर्यंत तरुण नाट्य निर्मातेसुद्धा येत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकत नाही की तरुण पिढी ही अजूनही नाटकाकडे वळते असं मला वाटलं. त्यामुळे आय फेल्ट व्हेरी नाईस अबाउट दिस अप्रोच. मग मी त्यांच्याशी बोललो खूप आणि मग त्यांनी ज्या कल्पना त्यांच्या डोक्यात होत्या किंवा नाटक कुठल्या प्रकारची त्यांना नाट्य निर्मिती करायची आहे या सगळ्याचा जेव्हा विचार केला तर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि म्हणून मग त्या कला कारखानाबरोबर म्हणजे या तिघांबरोबर मी जोडला गेलो. आणि मग अनेक वेळा ज्या आमच्या चर्चा झाल्या त्यातून काय कुठल्या प्रकारचं नाटक आत्ता करायचं. मग त्यांनी सांगितलं की आम्हाला नाटक निपुणनी दिग्दर्शित केलेलं, आम्हाला आमच्या साधारण पॅलेट आमची साधारण सेम असेल. सो
निपुणला घेऊया. मग निपुण त्याच्यात ॲड झालं, मग त्यांच्यामध्ये चर्निंग झालं, बरेच विचार झाले, मग कशा पद्धतीचं नाटक लिहिता येईल किंवा कशा पद्धतीचं नाटक आपण करूया. आणि मग ते म्हणाले की आपण मनस्विनीला लिहायला सांगूया का, म्हणून मग मनस्विनी सुद्धा त्यात आली. आणि अशा ह्या सगळ्या आत्ताच्या स्टाईलमध्ये हे नाटक खूप छान पद्धतीने आत्तापर्यंत येत होतं. मग मी म्हटलं की निर्मिती कोण करणार, ते म्हणाले की अर्थातच आम्ही पण त्याच्यात तुझ्याबरोबर असू, आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही त्याच्यात इनपुट्स देऊ. आणि म्हणून मी खरं तर या सगळ्या संकल्पनेशी जोडला गेलो आणि मला असं वाटलं की एक ताज्या दमाचं नाटकसुद्धा आपण करूया. सुबकची ही ताजी तवानी टवटवीत हिरवीगार अशी एक छान नाट्यकृती घेऊन आता मी येतोय. पाहूया काय होतंय. पाहूया 50व्या 100व्या प्रयोगाला आपण भेटूया सुनील. एक तर मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण प्रत्येकजण काहीतरी शोध घेत असतो आणि एक रूट्सकडे जाण्याचा असेल किंवा काहीतरी त्या शोधाबद्दलची ही गोष्ट आहे. आणि त्यात एक लव्ह स्टोरी आहे जी गमतीदाररित्या अनफोल्ड होते आणि ती काय होते हे खरंच नाही सांगणार, कारण तुम्ही नाही तर बघायला यायला पाहिजे सगळ्यांनी. जसं मनस्विनीने आत्ता सांगितलं तसं हे नाटक सगळे अख्खी जी टीम आहे ती एकदम तरुण आहे, फ्रेश आहे. सुनील दादा पण खूपच तरुण दिसतो आणि ते कायमच असतात. सो तेही एक आहेच आहे. सो तेही एक आहे. सेकंडली म्हणजे जी एनर्जी आहे किंवा जी प्रोसेस आहे एक नाटकाची ही इतक्या वर्षांनी मी चांगली अनुभवतोय. कारण का गेले काही वर्ष जी नाटकं डिरेक्ट करतोय ती एक बाउंड स्क्रिप्ट तरी येत होती किंवा मग मधला बराच काळ मी संगीत नाटकावरती कॉन्सन्ट्रेट केलं होतं की जे पण 5 अंकी नाटक मग ते एडिट करून 2 अंकी नाटकात बसवायचं वगैरे वगैरे. सो इथे राईट फ्रॉम कॉन्सेप्ट टू एक्झिक्युशन म्हणजे अख्खं नाटक स्टेजवरती येणं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणं आणि ते जसं एका परीने कॉलेज लेवलला की काहीतरी एक आयडिया डोक्यात असते आणि मग ती इम्प्रोवाईज करून बघू, मग हे असं करून बघू, मग तू हे नको करूस वगैरे वगैरे जे काही परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स आहेत ती करण्याची जी मुभा आहे ती मिळाली, तेवढा वेळ मिळाला. आणि आता ते पुढच्या महिन्यात ओपन होतं आहे नाटक. सो आय होप ते सगळं वर्क होईल आणि चांगलं होईल.